आजपासून आपण फिजिक्सचे बेसिक कॉन्सेप्ट शिकायला चालू करणार आहोत। फिजिक्समध्ये आज आपल्याला पाहायचे की फिजिकल क्वांटिटी काय असते। फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं। तर फिजिकल क्वांटिटी काय असते, जी कोणती गोष्ट तुम्हाला मोजता येते त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतात। जी कोणती गोष्ट तुम्ही मोजू शकता त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतात। जसं एक्झाम्पल झालं मास एक फिजिकल क्वांटिटी आहे। लेंथ, तुम्ही लेंथ मोजू शकता, लेंथ एक फिजिकल क्वांटिटी आहे। टाइम फिजिकल क्वांटिटी आहे। फोर्स मोजू शकता तुम्ही, फोर्स फिजिकल क्वांटिटी आहे। तर अशा काही फिजिकल क्वांटिटी असतात ज्या क्वांटिटीजना आपल्याला मेजर करता येते त्यांना फिजिकल क्वांटिटी म्हणतात। तर मग फिजिकल क्वांटिटी नाहीत कोणत्या, फिजिकल क्वांटिटी कोणत्या नाहीत, नॉट फिजिकल क्वांटिटी। ज्या फिजिकल क्वांटिटी नाही आहेत त्यांना आपण डिफरन्शिएट कसं करणार फिजिकल क्वांटिटीसोबत। तर फिजिकल क्वांटिटी काय नसते, तर खूप एक्झाम्पल आहेत। ज्या गोष्टी तुमच्या भावना आहेत, जसं इमोशन्स आहेत, ही काही कोणती फिजिकल क्वांटिटी नाही, ही नाही मोजता वगैरे येत नाहीत। तर इमोशन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फिजिकल क्वांटिटी नाही आहेत। ज्या गोष्टी तुम्ही मेजर करू शकता, ज्या टँजिबल गोष्टी आहेत त्या फिजिकल क्वांटिटी आहेत। आता फिजिकल क्वांटिटीजमध्ये आपल्याला बघायचे दोन प्रकार आहेत मेनली। एक फिजिकल क्वांटिटी आहेत वेक्टार म्हणतात त्यांना, आणि एक आहेत स्केलार। एक फिजिकल क्वांटिटी आहेत, फिजिकल क्वांटिटीचे प्रकार आहेत टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी। फिजिक्समध्ये जेवढ्या क्वांटिटी येतात त्या दोन प्रकारच्या येतात। एक तर येतात स्केलार आणि दुसरे येतात वेक्टार। स्केलार आणि वेक्टार येतात। काय फरक आहे बघा। स्केलार क्वांटिटी ज्या आहेत, स्केलार क्वांटिटी आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी, म्हणजे कोणती एक फिजिकल क्वांटिटी जर स्केलार असेल तर तिच्याबद्दल माहिती सांगायसाठी आपल्याला फक्त तिची मॅग्निट्यूड सांगावं लागते। मॅग्निट्यूड काय असते, तिची किंमत, की जसं मास झालं, मास कोणत्याही वस्तूचं मास जेव्हा तुम्ही वस्तुमान सांगणार तर 50 kg, 50 kgमध्ये जे 50 आहे ते मॅग्निट्यूड आणि kg जे आहे त्याचं युनिट आहे, आणि मास ही जी एक फिजिकल क्वांटिटी आहे। तर जेव्हा तुम्ही फक्त पूर्ण फिजिकल क्वांटिटी मॅग्निट्यूडने एक्सप्रेस करू शकता त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतात, स्केलार म्हणतात। आणि जसं 50 kg मास म्हटलं तर पूर्ण तुम्हाला एक आयडिया येऊन जाते। मासबद्दल तुम्हाला दिशा सांगायची गरज पडत नाही, पण ज्या फिजिकल क्वांटिटीना दिशा सांगावं लागते, त्यांची डायरेक्शन सांगावं लागते, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्ही गोष्टी लागतात एक्सप्रेस करायला, त्यांना म्हणतात वेक्टार। ज्या फिजिकल क्वांटिटीला एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी लागतात त्यांना वेक्टार म्हणतात, आणि ज्यांना एक्सप्रेस करायला फक्त मॅग्निट्यूड लागते त्यांना म्हणतात स्केलार। एक्झाम्पल बघूत आपण। स्केलार क्वांटिटी कोणती आहे, डिस्टन्स अंतर, किती अंतर पार केलं तर तुम्ही फक्त मॅग्निट्यूडनं सांगू शकता। जसं एक्झाम्पल डिस्टन्सचं काय, तुम्ही म्हणू शकता की 10 मीटर हे एक 10 हे जे आहे त्याचं फक्त मॅग्निट्यूड आहे। तुम्हाला डायरेक्शन सांगायची काही गरज नाही, नॉर्थकडे गेलं वेस्टकडे गेलं, तर डिस्टन्स सांगताना तुम्हाला डायरेक्शन सांगायची काही गरज नाही, डिस्टन्स पूर्णपणे मॅग्निट्यूडनं एक्सप्रेस होऊन जाते। पण तसं एक असते जे वेक्टर क्वांटिटी आहे ती डिस्प्लेसमेंट जे आहे ते तुम्हाला एक्सप्रेस करावं लागते। समजा जर मी म्हटलं की 10 मीटर झाली आहे तर कोणत्या तरी एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत गोष्ट गेली आहे, तिला तुम्हाला सांगावं लागते की कोणत्या दिशेमध्ये गेली आहे। डिस्प्लेसमेंट सांगताना डायरेक्शन महत्त्वाची असते। अजून एक्झाम्पल आहेत स्केलार क्वांटिटी, जसं मास स्केलार क्वांटिटी आहे। मास तुम्ही एक्सप्रेस करू शकता, समजा 1 kg म्हटलं तर हे 1 kg मॅग्निट्यूडनं मास काय होते, एक्सप्रेस होते। पण जसं अजून एक वेक्टर क्वांटिटीमध्ये बघा, वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी आहे। आता बघा, वेक्टर क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी काय लागते, एक तर त्याचं मॅग्निट्यूड लागते। मॅग्निट्यूड आहे 30 km/h। समजा वेलॉसिटी एका ऑब्जेक्टची 30 km/h, पण त्याच्यासोबत तुम्हाला त्याचं डायरेक्शन पण एक्सप्रेस करावं लागते। समजा असं सांगितलं की आपण 30 km/hच्या स्पीडनं एक वस्तू कुठं चालली आहे, ईस्ट डायरेक्शनकडे चालली आहे। जेव्हा आपण डायरेक्शन एक्सप्रेस करतो तेव्हा ती होते वेलॉसिटी, आणि नुसतं जर 30 km/h म्हटलं तर ती होते स्पीड।
बघा स्पीड जी आहे ती आहे स्केलार क्वांटिटी. स्पीडला फक्त मॅग्निट्यूडने एक्सप्रेस करू शकता. 15 किलोमीटर पर आवर जर एवढंच म्हटलं तुम्ही तर ती स्पीड झाली. आणि त्याच्यासोबत जर डायरेक्शन सांगितलं तर ते आता होते वेक्टर क्वांटिटी. अजून एक्झाम्पल कोणते आहेत? मास झालं, टेम्परेचर एक आहे. टेम्परेचर सांगताना तुम्हाला गरज नाही पडत डायरेक्शन सांगायची. व्हॉल्यूम सांगताना गरज नाही पडत डायरेक्शन सांगायची. व्हॉल्यूम स्केलार आहे, एरिया स्केलार आहे. तर या काही झाले तुमचे कॉमन स्केलार क्वांटिटीचे उदाहरण. वेक्टर कोणते आहेत तुमचे? तर डिस्प्लेसमेंट वेक्टर झालं, व्हेलॉसिटी वेक्टर झालं. अजून वेक्टर आहेत तुमचे फोर्स वेक्टर आहे. फोर्स एक्सप्रेस करायला तुम्हाला डायरेक्शन द्यावं लागणार. आणि त्याच्यानंतर आहे ॲक्सलरेशन पण वेक्टर आहे. आता पुढे आपण थोडंसं वेक्टरबद्दल अजून माहिती घेऊ. तर स्केलार खूप सोपे असतात. स्केलार क्वांटिटी एक्सप्रेस करायला काय फक्त मॅग्निट्यूड लागते. वेक्टर थोडेसे कॉम्प्लिकेटेड असतात. वेक्टर बघू तर वेक्टरमध्ये काय काय गोष्टी आहेत आपण बघू. वेक्टर पाहण्याच्या आधी आपण थोडंसं अगोदर कोऑर्डिनेट सिस्टीम बघू. समजा ही जी आहे ही आहे एक वाय ॲक्सिस आणि ही जी आहे एक एक्स ॲक्सिस. आणि हे ओरिजिन बिंदू आहे, आरंभ बिंदू म्हणतात. इथं 0 असते. इकडं वाय ॲक्सिसमध्ये पॉझिटिव्ह आकडे असणार आहेत वरच्या साईडनं आणि खाली साईडनं वाय ॲक्सिसमध्ये निगेटिव्ह असणार आहे. निगेटिव्ह आकडे असणार आहेत. समजा हे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6. इकडं -1, -2, -3, -4, -5. हे इकडं एक्स ॲक्सिसमध्ये पॉझिटिव्ह आकडे असणार आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. इकडं डाव्या हाताला एक्स ॲक्सिसमध्ये निगेटिव्ह आकडे असणार आहेत. -1, -2, -3, -4 अशा प्रकारे. आता जर मी समजा इथं एक बिंदू दिला आणि याचे तुम्हाला म्हटले याचे कोऑर्डिनेट सांगा, याचे निर्देशक सांगा. तर तुम्ही म्हणणार बघा हा वाय ॲक्सिसमध्ये अराऊंड +2 पर्यंत आहे आणि एक्स ॲक्सिसमध्ये हा कुठं आहे 2 पर्यंत. तर याचे समजा या बिंदूला आपण नाव दिलं ए बिंदू. तर ए बिंदूचे काय असणार आहेत निर्देशक? आधी एक्समधला लिहितात 2, वायमध्ये पण किती आहे समजा 2. तर हे झालं एक बिंदू. हे बिंदू झाला. आता आपल्याला असंच बघायचं आहे या वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवर वेक्टर कसे ड्रॉ करतात ते पाहायचं आहे आपल्याला. मी एक वेक्टर काढून दाखवतो तुम्हाला वाय आणि एक्स ॲक्सिसवर. अजून एकदा मी वाय आणि एक्स ॲक्सिस काढतो. पहा ही वाय ॲक्सिस आहे, ही एक्स ॲक्सिस आहे. हे वरच्या साईडनं +1, +2, +3, +4. वाय ॲक्सिसमध्ये वर प्लसमध्ये आकडे असतात आणि वाय ॲक्सिसमध्ये खाली मायनसमध्ये आकडे असतात. -1, -2, -3, -4. एक्स ॲक्सिसमध्ये इकडं +1, +2, +3, +4. डावीकडे मायनस आकडे असतात. -1, -2, -3, -4. तर वेक्टर ड्रॉ करताना काय करतात माहिती आहे का? एक ॲरो काढतात, ॲरो, आणि त्याची तुम्हाला काय करावं लागतं? दिशा द्यावं लागते. आत्ताच आपण पाहिलं आहे वेक्टरला एक्सप्रेस करण्यासाठी मॅग्निट्यूड पण लागते आणि डायरेक्शन पण लागते. तर आता आपण कोऑर्डिनेट सिस्टीम या XY ग्राफवर आपण पाहायचे की वेक्टर कसा ड्रॉ करतात. आता जर मी म्हटलं तुम्हाला की हे वेक्टर आहे, एक फोर्स आहे जे की एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये लागायला असा. तर हे एक वेक्टर आहे. समजा हे वेक्टर आहे. तर हे झालं याची मॅग्निट्यूड. या ॲरोची जी लांबी असते, या ॲरोची लांबी इथून इथपर्यंत हे जी लांबी झाली ही याची झाली मॅग्निट्यूड.
मी समजा म्हटलं हे जे आहे ॲरोची मॅग्निट्यूड समजा काहीतरी आहे 3 आहे समजा, तर हे 3 जे आहे 3 ते या ॲरोची काय झाली, या ॲरोची जी लांबी झाली त्याची मॅग्निट्यूड झाली वेक्टारची. आणि वेक्टारची डायरेक्शन जी असते ती समजा आपण सांगू शकतो की तो वेक्टार एक्स ॲक्सिसपासून या अँगलवर आहे. समजा हे अँगल मी थीटा अँगल म्हणतो. तर हे झालं वेक्टारचं रिप्रेझेंटेशन. असं मांडतात एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये हे वेक्टर असा मांडतात की ही जी लांबी आहे ॲरोची ती त्या वेक्टरची मॅग्निट्यूड झाली आणि हे एक्स ॲक्सिससोबत जे वेक्टरनं कोन केला आहे ते त्या वेक्टरची डायरेक्शन झाली. तर ही जी झाली जी लांबी आहे ती आहे त्याची मॅग्निट्यूड आणि हे जे आहे हे अँगल जे करायला अँगल ते त्याची डायरेक्शन आहे. आता बघा एक वेक्टर मी अजून काढतो, इथून काढतो. आता समजा हा वेक्टर बघा या ॲरोची लांबी जी आहे ती जास्त आहे, म्हणजे याची मॅग्निट्यूड या ग्रीनवाल्याची मॅग्निट्यूड जी आहे, ग्रीनवाल्या याची मॅग्निट्यूड जी आहे ती या पिंकवाल्या वेक्टरपेक्षा मॅग्निट्यूडपेक्षा कशी आहे, जास्त आहे याची मॅग्निट्यूड. आणि इथं पण यानं समजा काहीतरी थीटा अँगल करायला हे एक्स ॲक्सिससोबत, तर ही याची डायरेक्शन झाली. पण हा इकडं एक्स ॲक्सिसमध्ये निगेटिव्हकडं चालला आहे, निगेटिव्हकडं, आणि हा इकडं एक्स ॲक्सिसमध्ये कुठं चालला आहे, पॉझिटिव्हकडं. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून याच्या डिटेलबद्दल बोलणार आहोत की वेक्टरचं रिप्रेझेंटेशन कसं करतात ते.